2 दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड परिसरातून सिंहगडच्या तानाजी कडा या परिसरातून गौतम गायकवाड हा 24 वर्षीय युवक बेपत्ता झालेला आहे। बुधवारी साधारणतः 4:30 वाजताच्या सुमारास गौतम गायकवाड आपल्या मित्रांसह सिंहगडावरती फिरण्यासाठी आला होता। हा संपूर्ण सिंहगड पाहिल्यानंतर तानाजी कडा परिसरात गौतम गायकवाड आणि त्याचे मित्र आलेत आणि त्यानंतर गौतम गायकवाड हा बाहेर बाजूला गेलेला असताना त्या ठिकाणी त्याने चप्पल बाजूला त्या ठिकाणी काढली आणि त्याच ठिकाणावरून गौतम गायकवाड हा बेपत्ता झालेला आहे। त्यानंतर या सगळ्या प्रकरणानंतर गौतम गायकवाडच्या मिसिंग तक्रार ही हवेली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली आहे। त्याच्याच नातेवाईकांकडून ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। गौतम गायकवाडची जी आत्ते बहीण आहे तिने ही तक्रार हवेली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आणि त्यानंतर हवेली पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा तपास सुरू करण्यात आला होता। 2 दिवस गौतम गायकवाडच्या शोधासाठी हवेली पोलीस त्यासोबतच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे जवान या संपूर्ण सिंहगड परिसरात त्याचं शोध कार्य सुरू होतं। गौतम गायकवाडचा शोध घेतला जात होता। मात्र 2 दिवसानंतर आज शुक्रवार अर्थात बुधवारची ही घटना आहे। 2 दिवस उलटल्यानंतरही गौतम गायकवाडचा शोध हा लागलेला नाहीये। त्यानंतर पोलिसांनी देखील हे संपूर्ण शोध कार्य आता थांबवलेलं आहे, कारण गौतम गायकवाडचा कुठेही या सिंहगड परिसरामध्ये शोध लागलेला नाहीये। त्यानंतर पोलिसांनी देखील या पुढच्या टप्प्यात अर्थात राजगड परिसरात देखील त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर आज पोलिसांनी हा संपूर्ण तपास करत असताना 2 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेले आहेत। ज्या ठिकाणी सिंहगडच्या पायथ्याचं एक सीसीटीव्ही फुटेज आहे, ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गौतम गायकवाड आपलं तोंड लपून पळताना आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते राजगड परिसरातलं आहे, त्या ठिकाणी देखील गौतम हा पळताना पाहायला मिळतोय। ज्यावेळी हे सीसीटीव्ही फुटेज गौतमच्या ज्या सोबत असणाऱ्या मित्रांना दाखवलं त्यावेळी त्यांनी देखील हा गौतमच असल्याचं खरं तर मान्य केलेलं आहे आणि त्यांना त्याचा एकूण ज्या पद्धतीने त्याचा पेहराव किंवा त्याची पळण्याची चालण्याची जी काही एक स्टाईल होती ती देखील त्याच्या मित्रांनी ओळखलेली आहे। मात्र संशय हा आहे की गौतमने आपला चेहरा का लपवला आणि ज्या पद्धतीने गौतमचं काही बरं वाईट झालं की काय असा देखील संशय त्याच्या मित्रांना होता। मात्र ज्यावेळी सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे त्यामुळे पोलिसांना देखील आता या संपूर्ण प्रकरणामध्ये संशय येताना पाहायला मिळतोय। ज्यावेळी गौतम गायकवाडचं जेव्हा बेपत्ता झाला त्यानंतर त्याचा मोबाईल देखील त्याच्या मित्रांकडे होता। मित्रांची ज्यावेळी पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी गौतमच्या मोबाईलवरती 2 वेळा फोन कॉल्स आलेले आहेत, ज्यामध्ये एक व्यक्तीचा जो फोन होता त्या व्यक्तीने गौतमकडे 10 लाखांची मागणी केली, अर्थात गौतमला ते देणं होतं। दुसरा एक फोन होता ज्यामध्ये 8 लाख रुपये द्यायचे आहेत। असे एकूण 18 लाख रुपये 2 व्यक्तींचे गौतम गायकवाडला देणं आहे आणि त्यामुळे पोलिसांना एक संशय आहे की आर्थिक देवाणघेवाणीतून हा संपूर्ण बनाव रचल्याचा संशय देखील आता पोलिसांना आलेला आहे। मात्र पोलीस यावरती अद्यापर्यंत ठाम नाहीयेत, कारण हा संपूर्ण तपासाचा भाग आहे। त्यामुळे जोपर्यंत हे संपूर्ण प्रकरणाच्या तळापर्यंत अर्थात निष्कर्षापर्यंत जात नाही तोपर्यंत या संदर्भातली भूमिका पोलिसांनी देखील अद्यापर्यंत स्पष्ट केलेली नाहीये। मात्र गौतम हा मूळचा साताऱ्याचा, मात्र गेल्या काही वर्षांपासून गौतम गायकवाड हा हैदराबादमध्ये नोकरीच्या निमित्ताने राहतो आणि काही दिवसांपूर्वी तो पुण्यात आल्यामुळे त्याने सिंहगड आणि या परिसरात खरं तर फिरायला आला होता आणि त्याच वेळी ही संपूर्ण घटना घडलेली आहे। त्या प्रकरणाला आता नवा ट्विस्ट आलेला आहे, कारण ज्या पद्धतीने पोलीस तपास करत होते त्या तपासाला एक वेगळी दिशा आता मिळालेली आहे। त्यामुळे पोलिसांकडून देखील आता या प्रकरणाचा एक वेगळ्या दिशेने तपास सुरू करण्यात आलेला आहे। गौतम गायकवाडचे आई वडील देखील आज हवेली पोलीस स्टेशनला आले होते, त्यांनी देखील पोलिसांची भेट घेतली आणि त्यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र अद्यापपर्यंत गौतमचा शोध लागलेला नाहीये। पोलिसांची जी काही वेगवेगळी पथकं आहेत ती देखील आता गौतमचा शोध घेताना पाहायला मिळत आहेत। मात्र या संपूर्ण प्रकरणाचा शेवट किंवा अर्थात नेमकं कशामुळे हे प्रकरण घडलेलं आहे हे कधी समोर येईल, अर्थात गौतम गायकवाड ज्यावेळी पोलिसांच्या ताब्यात येईल किंवा
पोलिसांना त्याचा शोध लागेल त्याचवेळी या संपूर्ण प्रकरणाचा खरं तर उलगडा होणार आहे। आता तरी या पोलीस जो काही तपास करतायत अर्थात मिसिंग केस म्हणूनच गौतम गायकवाडचा सध्या तपास सुरू आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।